गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथे डोंगर खचलेला आहे। डोंगर खचल्यामुळे 8 ते 10 फूट जमिनीचा भाग ओढ्यात कोसळलेला आहे। गावातील अंतर्गत रोड लगतचा भाग नदीत कोसळल्यामुळे वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पाऊस असा सुरू राहिल्यास रस्त्याचा भाग आणखीनच खचू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे। प्रशासन सध्या या ठिकाणी अलर्ट मोडवर आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर आहेत। राकेश, महालक्ष्मी येथे रोड खचलेला आहे, काय नेमकं घडलंय? किरण, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे डोंगर तसेच जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यांमध्ये देखील अशीच घटना घडली होती आणि त्यानंतर आता गुहागर तालुक्यातील शिर महालक्ष्मी येथे डोंगराचा काही भाग खचलेला आहे आणि हा जो खचलेला भाग जो आहे तो नदीत गेलेला आहे। जवळपास 8 ते 10 फुटांचा हा भाग पूर्णतः खचलेला आहे आणि तो पूर्णतः भाग नदीत गेलेला आहे आणि या ठिकाणाहूनच अंतर्गत रस्ता देखील आहे। जर असाच पाऊस कोसळत राहिला तर आणखीन इथला डोंगर खचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथला रस्ता म्हणजे वाहतूक जी आहे ती देखील बंद होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पर्यायी मार्ग देखील या ठिकाणी बाजूला उपलब्ध आहे आणि तो उपलब्ध करावा अशी देखील मागणी सध्या होत आहे। आणि सध्या या घटनेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आपल्याला आलेलं पाहायला मिळते, कारण हा डोंगर भाग जो आहे तो आणखीन खचण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। किरण, अगदीच राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।